नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज मंगळवार आहे आणि निखिल सकाळी सकाळी ऑफिसला गेला आहे. त्याने मला सांगितलं आहे आणि आई तात्याने पण फोन करून सांगितलं की पुढचे 8-10 दिवस मी एक्झिस्ट करतो, हे विसरून जा, मला इतकं काम आहे. सो म्हटलं ठीक आहे. असं पण थोड्या वेळात आई तात्या येतील. सखी मस्त झोपा काढते. तर अशी काहीशी दिवसाची सुरुवात झाली. माझं सगळं आवरलं आहे, देवपूजा वगैरे झाली. फक्त सखीचं खाणं काय ते बाकी आहे. मी पण घरच्यांची वाट बघते, सखी उठायची पण वाट बघते, कारण ती उठली नाही की मला करमत नाही. आणि ती जेव्हा खेळते तेव्हा मला असं होतं की बाई तू कधी झोपशील असो. आणि हो, काल मी जे व्हिडिओ पोस्ट केले होते माझे निखिलचे, तर त्याच्यावर मला 2-3 कमेंट्स आले आहेत की तू का सारखी तुला निखिलला दाखवते, सखीला का दाखवत नाही. तर मी खूप छोट्या गोष्टी छोट्याच्याच सांगते की सखी माझा कंटेंट नाही आहे. बच्चा दिखाओ पैसा कमावाली स्कीम मला नाही जागवायची. सखीला दाखवलं की मला खूप चांगले व्ह्यूज येतात, मला माहिती आहे. बट ती तेवढी कॅमेरा फ्रेंडली नाही आहे. म्हणजे तिला नाही आवडत. ती खूप ॲक्टिव्ह असते दिवसभर, बट कॅमेरा ऑन केला की तिला नाही आवडत. सो मला पण तिला नाही हे जास्त करायचं की माझ्या व्ह्यूजसाठी ये सखी बस, हे म्हण ते म्हण, हे कर ते कर, ते मला नाही करायचं. जेव्हा ती नॅचरली करते किंवा तिचं लक्ष नसलं तेव्हा मी तिचं नेहमी कॅप्चर करायचं ट्राय करते. बट ते रोज नाही होऊ शकत, कारण यामुळे मुलं खूप लवकर मॅच्युअर होतात आणि मला तिला नाही होऊ द्यायचं आहे. ती तिचं तिचं बालपण जगते आणि त्यामुळे मी तिला खूप जास्त व्हिडिओत घेत नाही. आणि असं पण चॅनल तनया निखिल आहे. सो माझं जेवढं ट्राय करता येईल तेवढं करते. घरी जेव्हा होती सखी, जेव्हा आईसोबत खेळायची रात्री वगैरे, तिचं लक्ष नसायचं, तेव्हा मी तुम्हाला सगळं दाखवलं होतं की ती कसं गाणं म्हणते, कसे मंत्र वगैरे म्हणते. बट आता ती नाही. आता तिला आमचं घर छोटं, इथे लगेच कळतं की मम्माचा फोन ऑन आहे आणि तिला फोन ही गोष्ट अजून माहिती आहे नाही की याच्यात काही दिसतं काही येतं. सो तो पण तिला मला इंट्रोड्यूस नाही करायचा आहे. सो आय होप तुम्ही समजून घ्याल आणि इथून पुढे त्या कमेंट्स करणार नाही. तसे कमेंट्सवर बोलणं मी खूप आधी सोडून दिलं आहे. बट ह्या 2 काल खूपच आल्या होत्या की सखीच्या ॲक्टिव्हिटीज दाखवायच्या. मी हवं तर पोस्ट करते स्क्रीनशॉट, तुमचंच काय कौतुक दाखवताय वगैरे. तर आमचं कौतुक नाही आहे. हे जे तुम्हाला आवडतं आहे आणि तुम्हाला तर दादाला बघायला पण खूप आवडतं आहे. सो मी आमचं जे काही आहे ते शेअर करते. आय होप तुम्ही ही गोष्ट समजून घ्याल आणि तुम्हाला माझी गोष्ट पडत असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगाल. चलो आज दिवसभरात काय काय होतं तेही सांगते. उद्याचा दिवस आमचा खूप छान जाणार आहे. सो स्टे ट्यून. कोण आलं? अरे बापरे, ते खाली म्हणे. तर आमची मजा मस्ती चालू होती. तेवढ्यात आई तात्या आले आणि याच्यातल्या फक्त 2 बॅगा आहेत ज्या आईच्या आणि तात्यांच्या कपड्यांच्या आहे. बाकी सगळं सामान आमच्यासाठी आणलेलं आहे. आल्या आल्या आईंना म्हटलं हे काय, मी तुम्हाला काहीच नव्हतं सांगितलं याच्यापैकी, पण त्या इतकं काही काही घेऊन आलेल्या होत्या, सखीसाठी पण माझ्यासाठी पण. आणि मी तुम्हाला पुढे दाखवतेच काय काय आहे त्यात. तर सखीचे ड्रेस तर इतके सुंदर आहेत, ते पण तुम्हाला दाखवते. त्यात त्यांना सगळ्यात जास्त आनंद होता की त्यांनी सखीला आवडते काजू कतली वगैरे, त्याच्यामुळे त्या आल्याला काढून दाखवत होते. सखी मी तुला हे पण आणलं आहे, मी तुला ते पण आणलं आहे. आणि सखीचं झालं होतं की मला हे पण दे, मला ते पण दे. आणि तिला जास्त गोड खाऊ देत नाही ना आम्ही, त्याच्यामुळे तिला मग इथे मजा झाली होती तिची. त्यात आईने श्रीखंड वगैरे पण आणलं होतं. आम्हाला आवडतं कात्रचं सगळ्यांना. देन त्यांनी घरून हे पण करून आणलेल्या होत्या, आपल्या काय म्हणतात आळूच्या वड्या वगैरे. त्याच्यामुळे सखीला तर झालं होतं की काय आहे काय नाही. आधी मला वाटलं आई आणि तात्याच आले, नंतर मला कळलं की नाही आमचे ड्रायव्हर काका पण आलेले आहेत. मला वाटलं तात्याच ह्यावेळेस गाडी घेऊन येते, कारण 4-5 दिवस मुक्कामी राहायचं आहे म्हणून. इतका सगळा भाजीपाला आणलेला होता की मला झालं होतं की माझ्याकडे ते एवढे डबे पण नाही आहे, मी कुठे ठेवू. त्या म्हणे अगं पण आम्हाला पण तर खायचं आहे ना आता आल्यावर. त्यानंतर अंडे आणले होते गावठी, कारण सखीला उठल्या उठल्या अंडे लागतात 2 काहीही झालं तरी. सो गावठी आणले त्यावेळेस. आणि हे जे कंटेनर मी मिशोवरनं मागवलं आहे याच्यात ते प्रॉपर सेट पण होतात. भाज्या लावता लावता माझ्या नाकी 9 आलेले होते. पण आता 4-5 दिवस आईन ते पण आहे आणि लागतातच एवढ्या भाज्या, पण त्या खूप प्रमाणात आहे. सो म्हटलं थोड्या गोलूच्या मम्माकडे देऊयात भाज्या. तर त्या काय मी अजून साईडला काढलेल्या नव्हत्या. आधी म्हटलं सगळं जागच्या जागी ठेवूयात, कारण ना मला ते डोक्याला असं होत होतं की हे कुठे जागच्या जागी ठेवता येईल लगेच मला. फायनली मी सगळं सेट केलं. पहिल्यांदा माझा फ्रीज इतका भरलेला होता, कारण मी आणि निखिल एवढ्या भाज्या आणत नाही. निखिलच्या ऑफिसमध्ये मस्त निवडलेल्या वगैरे भाज्या मिळतात ताज्या ताज्या, त्यामुळे तो जेव्हा जातो तेव्हा घेऊन येतो आणि आम्ही तीच संध्याकाळी करतो. सोबत ह्या सगळ्या घरच्या डाळी होत्या, मसूरची म्हणा, पुन्हा तांदूळ पण घरचा होता. इतकं काही काही होतं. ते मोहरी होती घरची ह्यावेळेस, ते पण सगळं आणलं होतं. सगळे मसाले पण आणले होते तेच. आणि हे ठेवायला माझ्याकडे ॲक्च्युली डबे नव्हते, कारण ना सगळं भरलेलं होतं. आईनं म्हटलं ते मी सगळं एका बॅग याच्यात भरून ठेवते ड्रममध्ये, आणि मला जेव्हा लागेल तेव्हा काढते. तुम्ही फक्त एक तांदळाचा डबा रिकामा होता माझा, एक इंद्रायणी तांदूळ संपले होते. त्या आईनं म्हटलं तेवढं तुम्ही भरून ठेवा, बाकी मी हळूहळू करते. सोबतच मी सखीचं खायचं पण करत होती, कारण आजी बाबा येणारे या खुशीत आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. बेल वाजली की ती पळत जायची, म्हणजे आजी आली बाबा आले. माझं हे सगळं चालू होतं. तोपर्यंत सखी बाबांकडनं
सायकल रिपेअर करून घेत होती. बाबा तू बस ना, बाबा हे कर ना. इतका वेळ गेला ह्या सगळ्यात की बास कधी. कट्टू दुपार तुम्ही एवढं बघितलं की सखी झोपलेलीच नाहीये. ती स्वतः पण नाही झोपली, तात्यांना पण नाही झोपू दिलंय. आई झोपल्या मात्र, मला आणि तात्याला तिने अजिबात झोपू नाही दिलंय. निखिल आता खाली होता. आता आम्हाला एका कामाला पण जायचं होतं, त्यात माझं शूट पण करायचं होतं. तर मला इतकं हसत होतं. मी ते शूट करत होती. मेकअप ॲक्च्युली प्रॉडक्ट चांगले आहेत आणि त्यांचा थीमच अशी होती की गाडीत शूट करायचं म्हणून. निखिलला झालं होतं की भाई तुम्ही बायका काय काय करता. त्याने ते पावडर बी लावत नाही. पण माणसांनी पण स्किन केअर केलं पाहिजे. फार ती इंडियन स्किन झालेली फार दगडाने. आम्ही तो कपड्याचा साबण वापरतो तोंड बिंड धुवायला. कुठं मेकअप असं काही नसतं प्रॉपर स्किन स्किन. केअर हा तो फक्त सेटाफिलचा फेस वॉश वापरतो. त्या व्यतिरिक्त निखिल काहीच नाही वापरत. तो वापरतोस तू, तोच संपवलायस. पण बाकी पावडर बिवडर कशी क्रीम बीम सनस्क्रीन वगैरे एवढे माझ्याकडे पीआरचे प्रोडक्ट असतात. मी लोकांना वाटते माझा नवरा काहीच नाही यूज करत त्याच्यातलं. अजून फेरेल हा तात्या तुझ्यापेक्षा स्मार्ट दिसतात म्हणून. आमच्या एंगेजमेंटला सगळे म्हणायचे कोण रे, रमेश देव दिसतात. आणि मला कमेंट्स पण बऱ्याच येतात तात्यां रिलेटेड. आणि आज जो तात्यांचा पिट्टा पाडलाय सखीने आल्यापासून, पुढचे 4 दिवस तात्यांचं काय होतंय माहित नाही. असं आमचं जे महत्वाचं काम आहे ते पण आम्ही करतोय. चलो स्टे ट्यून. कट्टू संध्याकाळ नाही, कट्टू रात्र सखीने आई आणि तात्यांना भंडावून सोडलंय. ती त्यांना काहीच करू देत नाही. तिला फक्त असं वाटतं की तिच्याशीच खेळावं. तात्यांना दाराच्या बाहेर पाय ठेवणं मुश्किल झालेलं आहे आज. हे बघा, मला निखिलला तर अजिबात भाव नाही. आज आजी बाबा आले तर आम्हाला जेवण खावण पण नाही करायचं, आम्हाला फक्त खेळायचं आहे. मी तर बाहेर जाऊन पण काही उपयोग नाही आहे. तर आता ना मी सिन्नरला होती ना, तेव्हा सखीसाठी काही शॉपिंग केली होती, बट काही कारणास्तव तुम्हाला दाखवता आली नाही. तर म्हटलं आता ती दाखव तुम्हाला, पण मी आधी सखीला बघते. झाला मॅडम एकदाच्या शांत. तर मी जेव्हा सिन्नरला होती तेव्हा तिच्यासाठी काही कपडे घेतलेले होते ते दाखवते. पण त्याआधी हा जो एक ड्रेस आहे ना, याच्याबद्दल मला इतक्या लोकांनी विचारलं आहे. तर हा असा क्रॉप टॉप आहे आणि त्यावर प्लाझो होती. आणि हे मी तिच्या बड्डेनंतर, तिला बड्डेच्या ड्रेसनंतर संध्याकाळी घातलं होतं. आणि इतक्या लोकांनी लिंक विचारली होती. तर हा ड्रेस मला इतका आवडला की म्हटलं तसेच आमच्या दीदीने शिवले होते घरी. तर म्हटलं तसेच सखीला शिवून घेऊयात. तर त्याच कपड्यामधला थोडा कपडा उरला होता, तर त्याचा आम्ही असा हा 3/4 टॉप पण शिवला आहे, जो सखीला खूप जास्त गोड दिसतो. तिला ना असे इंडियन वेअर मला खूप आवडतात घालायला. इंडियन वेअरची छोटीशी टिकली. आणि मी वाट बघते की तिच्याशी कधी मागे एक छोटीशी पोनी घालता येईल, कारण केस कापल्यानंतर ती येत नाही आहे. सो बघूयात. तर काही मी तिला सगळे असे क्रॉप टॉप कॉर्डसेट शिवलेत सगळे, काही इंडियनमध्ये काही वेस्टर्नमध्ये. तर हा एक आहे असा हा पण जसा पहिला बघितला तसाच आहे. याच्या ह्या बाह्या ज्या आहेत, फुग्याच्या बाह्या म्हणू शकतो आपण. ह्या ज्या स्लीव्ज आहेत त्या काइंड ऑफ घेतल्या आहेत आम्ही. आणि हा 3/4 आहे हा वाला पण. आणि हा उन्हाळ्यासाठी म्हणून घेतला आहे. आणि याच्यावर पण अशी मस्त प्लाझो पॅन्ट शिवली आहे. दिसत असेल आय थिंक तुम्हाला क्लिअर. मी ह्यावेळेस लांबून म्हणजे मी जरा लांब बसून जवळून दाखवते. देन आईंचं ब्लाऊज पीस होतं, त्याचा आम्ही हा असा 3/4 कुर्ता म्हणता येईल किंवा टॉप म्हणता येईल असा शिवला आहे. आणि त्यावर प्लाझो पॅन्ट माझ्या आईचे, मावशीचे आणि आईंचे कितीतरी ब्लाऊज पीस सखीने आणि गौरीने हे असे केलेले आहेत. बट त्या इतका गोड दिसतात त्याच्यामध्ये. आणि लहान मुलांना आय थिंक तसे कपडे छानही दिसतात की फॅशनपेक्षा कम्फर्ट खूप महत्त्वाचा असतो. अगं बाई, आमचं पुन्हा वाजलं. देन थोडे असे डार्कमध्ये पण घेतलेत, जे वेस्टर्न म्हणून पण घालता येईल. तर हा असा एक टॉप शिवला आहे आणि त्यावर प्लाझो पॅन्ट आहे. त्यामध्येच आमच्या पापाला हा का आवडला होता माहीत नाही, बट त्याने हा पण शिवून घेतला आहे. हा मला तेव्हा आवडला नव्हता, बट जेव्हा तिला आत्ता घातला होता तेव्हा तो खरंच खूप गोड दिसतोय. एक अशामध्ये शिवला आहे. आज काय होते काय माहिती मला. असे मस्त असे बेल्ट आहेत आणि खाली असा पॅटर्न आहे फुगावाला, थोडासा फ्रॉक टाईप. आणि याच्या खाली पण प्लाझो पॅन्ट आहे. हे सगळे कॉर्ड सेट आहे. इंडियन वेस्टर्न दोघं साईड सेन्समध्ये तिला घालता येतील. आणि हा एक आहे जो मला पर्सनली आवडला आहे, टोटल इंडियन आहे. हा मी जेव्हा कपडा घेतला होता तेव्हाच ठरवलं होतं कसा शिवायचा आहे. 3/4 स्लीव्ज आहे याच्या. आणि हा असा काहीसा दिसतो. म्हणजे मी इमॅजिन करते की मी सखीला घालेल तेव्हा सखी किती जास्त गोड दिसेल. पण थोडे केस वाढल्यावर मग मी घालेल, म्हणजे ती अशी प्रॉपर दिसेल गोड गोड त्याच्यात. आणि त्याच्यावर खालची प्लाझो पॅन्ट. आणि तसाच हा अजून एक, आणि आय थिंक हा तुम्ही बघितलाही असेल. हा आधी एकदा मी तिला घातला आहे. हा मी तेव्हाच येताना शिवून आणला होता. तर हे सगळे शर्ट पीस आहेत
ज्याचे 1-1 मीटरमध्ये सखीला बऱ्यापैकी ड्रेस बसलेत. म्हणजे जवळजवळ आता मी आणले ते 7 ड्रेस आहेत सखीला शिवून आणलेले. सो तुमच्याही जर घरात लहान बाळ असेल तर तुम्ही पण ट्राय करू शकतात. हे परवडतात, एक्झॅक्टली परवडतात, खोटं नाही सांगणार मी. कारण काय होतं ना, बाहेर जर लहान मुलांचे कपडे घ्यायला गेले तर ते खूप जास्त महाग पडतात. म्हणजे हा सेट जर मी असाच घ्यायला गेली तर मला 1000-1200च्या खाली येणार नाही. हा मला 250 का 300 रुपये मीटर कापड आणि 150 रुपये शिलाई, म्हणजे 450-500 रुपयामध्ये झाला आहे. प्लस कपडा खूप म्हणजे खूप चांगला आहे आणि वर्थ येते जे आहे ते. आणि असं नाही की सखीला बाहेरून कपडे घेत नाही, पण मोस्ट ऑफ द कपडे तिचे शिवलेले असतात जे तिला खूप कम्फर्टेबल वाटतं. काइंड ऑफ माझी मम्मा पण शिवते, आमची दीदी पण शिवते. पुन्हा म्हणजे बाहेरून पण जे कपडे घेतो ना, सखीकडे म्हणजे मी त्या दिवशी मोजले ना तर जवळजवळ 250 ते 350 ड्रेस आहेत सखीकडे. रिझन असं आहे की मी आणि निखिल जरी कपडे नाही घेतले तिला तरी आई तात्या घेतात, कारण नाते. निखिलच्या घरी दुसरं कोणीच बाळ नाही लहान, त्याच्यामुळे त्याच्या मावशा, आय थिंक अनिता मावशीने तर प्रत्येक सणाला तिला ड्रेस घेतलेला असेल. प्रत्येक त्या गेल्या की त्यांना आवडलं की ते घेऊन येतात, एक्झिबिशनला गेलं घेऊन येतात. निखिलच्या ज्या लहान मावशी आहेत त्यांनी पण सखीला इतके, तुम्ही जे घागरे बघितले असेल सखीचे, त्याच्या सगळ्या आयडिया वगैरे त्यांच्या होत्या. पुन्हा खूप सुंदर सुंदर शिवून पण घेतलेले होते त्यांनी, जे आम्ही मागे आमच्या सोनी दीदीच्या लग्नात घातलेले होते. सो त्याच्यामुळे तिचे लाड करणारे खूप लोक आहे आणि असंख्य कपडे आहेत. त्यात आमचा कट्टू पापा इज टोटली ब्रँड ॲडिक्टेड. म्हणजे सगळीकडे 3-3, 4-4 हजाराच्या जीन्स त्याने घेतल्या, जी मला मुळात अजिबात पटत नाही. कारण लहान मुलांची उंची खूप लवकर वाढते आणि अशा जीन्स आपण फक्त बाहेर जाताना घालतो. मग 1-2दा घालताना 2-3 हजार रुपये देणं, 3-4 हजार रुपये देणं नाही बरोबर वाटत मला. बट पापा इज पापा, तो आधीपासून आहे ब्रँड ॲडिक्टेड, तर मी काय त्याला कट नाही करू शकत की तू पण माझ्याप्रमाणे वाग. त्याच्यामुळे तो घेतो. बट हे असे कपडे घरात नाही यूज करतात. म्हणजे सखीला मी ती जीन्स घालून घरात नाही फिरू शकत आणि बाकीचे बाळ घालत असतील. माझ्या लेकीसाठी अशक्य आहे. माझ्या लेकीला आता उन्हाळा सुरू झाल्यापासून बनियन आणि स्लीप हाच आमचा काय तो पोशाख आहे. आणि आम्हाला असं वाटतं की मम्मा हे छान आहे, मम्मा आंघोळ करून आली की मम्मा हे नको हे घाल, मम्मा हे नको हे घाल. हे आमचं प्रॉपर सुरू झालं आहे. ही क्लिप नको लाव, ती क्लिप लाव. आणि हे सगळं बघताना मला प्रचंड गोड वाटतं आहे. कट्टू जी मी आज ज्याने मी व्लॉग सुरू केला होता त्या रिलेटेडच मी आज एक पोस्ट टाकली होती आणि त्याच्यावर तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट्स आल्या. ते बघून मला खरंच खूप खूप म्हणजे मनापासून बरं वाटलं. कारण आय नो माझ्या जे सबस्क्रायबर आहेत त्याच्या जवळजवळ 80% सबस्क्रायबर हे सखीचे व्लॉग्स बघूनच आलेले होते. मला जी ग्रोथ मिळाली यूट्यूबवरती सगळी सखीमुळे मिळाली आहे. मला सगळं मान्य आहे. पण ती लहान होती तेव्हा मला काहीच वाटत नव्हतं, कारण तेव्हा मी कॅप्चर करू शकत होती. आता ना ती कॅमेरा बघितला का तिला असं वाटतं की हे म्हणजे शूट करताय, किंवा तिला असं वाटतं की हे मम्मा काय करते. मग ती शांत बसून घेते. त्याच्यामुळे मला ती शांतता तिच्या जीवनात आणायची नाही आहे. लेट हर एन्जॉय हर फेज. नाहीतर ती ॲक्टिव्ह खूप असते, बट मग ते सारखं शूट करायला नाही बरोबर वाटत. म्हणून मग मी ती पोस्ट टाकली होती आणि तुमचा इतका छान रिस्पॉन्स आला, त्यामुळे मलाही बरं वाटलं. आणि मुळात ह्या गोष्टी मला गर्भसंस्कारात पण शिकवल्या होत्या. मला गर्भसंस्कारच्या क्लासेसबद्दल पण खूप मेसेज आलेले होते. तर ज्या ताईकडे मी केला ती काही क्लास करत नाही, पण मी जो गर्भसंस्कारचा ब्लॉग पोस्ट केला होता, शॉर्ट ब्लॉग 1 मिनिटाचा, त्याच्यात मी ती सगळी व्हॉट्सअप चॅट टाकलेली तिची माझी, म्हणजे आमच्या ग्रुपची, ज्याच्यात तिने सांगितले की कोणत्या महिन्यात कोणत्या देवाचं हे केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि ट्रस्ट मी, प्लीज गर्भसंस्कार करा. बाळासाठी खूप खूप चांगले असतात. आणि जर तुमचं बाळ 0 ते 4 वर्षामध्ये असेल तर तो जेवढं झोपत असेल तेवढं त्याला झोपू द्या. जेवढं बाळ झोपतं तेवढा त्याचा मेंदू जास्त तल्लख होतो. आणि हे उदाहरण आम्ही घरी बघितलेलं पण आहे आमच्यासमोर, आणि हे प्रूफ पण आहे सायंटिफिकली. सो बाळाला जेवढं झोपता येईल तेवढं झोपू द्या. जेवढं बाहेरच्या गोष्टींचं, इलेक्ट्रिकल किंवा टेक्निकल गोष्टींचं जेवढं एक्सपोजर कमी देता येईल तेवढं द्या. त्यांना माती खेळू द्या, त्यांना बाकीचं काय खेळायचं ते खेळू द्या. ज्याच्यात त्यांचं डोकं जास्त लागेल त्या गोष्टी त्यांना खेळू द्या. झोप घेऊ द्या. आहार त्यांना जो आपण घेतो तो डाळ भात भाजी पोळीचा आहार द्या. अजिबात फॅशनेबल रेसिपीच्या मागे लागू नका. माझी एक मैत्रीण होती, तिच्या बाळाचं वजन कमी होतं. तिला असं वाटायचं हे खाऊ घालू का, ते खाऊ घालू का, ते खाऊ घालू का. माझं तर इतकं डोकायची, तर मी हे करू का, तर मी ते करू का, तू हे टाकते का, ते टाकते का. तिच्या बाळाचं माझ्या बाळाचं वजन सेम होतं, पण मी एवढा ताण घेत नव्हती. तिला असं वाटायचं की नाही एक्स्ट्रा तूप टाकलं, याच्यात ही भाजी टाकली, याच्यात हे टाकलं का झालं माझं बाळ तगडं. इतक्या रेसिपी ट्राय करायची, इतक्या लोकांना फॉलो करायची, गप डाळ भात भाजी पोळीवर आलायची. मला तेव्हा म्हणायची तनू तू यार आळशीपणा नको करू, तू सखीला खाऊ घाल. मी तिला म्हणायची अगं आळशीपणा नाही आहे, ही सवय. आणि ती सखीला जी सवय लागली, सखी इतकं प्रॉपर जेवण करते म्हणजे सांगू नये. बरेच जण म्हणतात नजर पण लागते, पण मी म्हणते की आपल्या माणसांची काय नजर लागते. सो जेवढं साधं राहणीमान आणि चांगले विचार आपल्या लहान बाळाला देता येतील
तेवढे द्या, त्यातच त्यांचा विकास आहे. प्लस वन मोर थिंग, न मागता त्यांना काही गोष्टी देऊ नका. आय नो मी पण खूप चुकते या बाबतीत. मला पण एखादी गोष्ट पाहिजे कसं होती की नाही यार ही माझ्या सखीकडे पाहिजे, ही गोष्ट माझ्या सखीकडे पाहिजे. काय सखीला जी आता मी गाडी आणली ना, काय झालं, सखीना आमच्या फ्लोअरवर खूप मुलं आहेत आणि सगळ्यांकडे त्या गाड्या होत्या आणि सखी खेळायची त्यांच्या येते जाता. एकदा दोनदा तिला त्या एका दिदीनी गाडी दिली नाही, तिला इतका राग आला आणि मला पण आज झालं की यार माझ्या लेकीकडे नाही आहे. मी लगेच ब्लिंकिट करून गाडी मागवली आणि ती 2 दिवस खेळली, तिसऱ्या दिवशी ती खेळली नाही. तर मला निखिल म्हणे जे तू मला शिकवतेस ते तू पाळलंस का? आपण काय ठरवलंय, न मागता तिला वस्तू द्यायच्या नाही, पण तू ते पाळते का? तर मला पण तेव्हा वाटलं की ती 2 दिवस खेळली, तिने तो नाच सोडून दिला. पण माझा कुठेतरी इगो हर्ट झाला, मलाच झालं की यार माझ्या लेकीकडे नाही आहे आणि म्हणून मी तिला घेऊन दिला. तिची गरज नव्हती तिला, तिच्याकडे स्कूटर आहे, सायकल आहे, तिच्याकडे तिची ती दुसरी गाडी पण आहे. बट मला असं वाटलं की नाही यार माझ्या लेकीकडे ही नाही आहे, मी घेऊन दिलं. जी मी खूप रॉंग होती हे मला कळलं आणि हे मला त्या गर्भसंस्कारामध्ये मी शिकवलं होतं. बट कधीतरी माणूस जातो रुळावर नाही इकडनं तिकडे. सो त्यांना ज्या गोष्टीची गरज नाही ती घेऊन देऊ नका, हे मला माझ्या आईवडिलांनी पण शिकवलं आहे. हे आपले लोक पण शिकवतात, पण आपण नाही ऐकत, आपण बाळाच्या मोहात वाहिलं जातो. मी पण कुठेतरी वाहिली गेली होती, पण आता लाईनवर आली. आता मी ठरवलं की शकीला ज्याची गरज नाही आहे किंवा जी गोष्ट ती स्वतःहून मागत नाही आहे, ज्या गोष्टीची तिला गरज वाटत नाही, ती बळजबरी तिच्या दारात पदरात नाही नेऊन टाकायची, नाही तर तिला किंमत राहत नाही. लाईक आपल्यासारखंच की आपण एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर आपल्याला त्याची किंमत राहत नाही. तीच कष्ट करून जर मिळाली तर आपल्याला असं वाटतं की नाही यार याच्यासाठी मी असं केलेलं आहे. सो फरक पडतो. सो ह्याच गोष्टी लहान बाळापर्यंत मलाही पोचवायच्या आहेत माझ्या, म्हणून मी असं करते. असं नाही की माझी पोरी कोणी सेलिब्रिटी तिला दाखवलं तर असं अजिबात नाही आहे. बट ती जेव्हा काय ते छान करते तेव्हा तर मी दाखवतेच, पण बळजबरी बस गो हे कर, बच्चा दिखाओ पैसा कमाओ, हे यूट्यूबच्या लँग्वेजमध्ये म्हणतात. तर वो मेरे को नाही करना आहे. त्याच्यामुळे जे दाखवता येईल ते मी तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करेल. बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. येस, आमच्या घराच्या राहायला जायची एक स्टेप आम्ही अजून पुढे गेलो आहे. आज आम्ही त्याच कामासाठी गेलो होतो. सो हळूहळू आम्ही त्या प्रोसेसमध्ये जातो आहे. आता मला असं झालं आहे ना, इतके दिवस मला काही वाटत नव्हतं, काही नाही, हप्ता जातोय, घर समोर दिसतंय. पण आता जेव्हा कळतंय ना की आता हातात येणार आहे, आता हे करायचं आहे ते करायचं आहे, तर आता मला ओढ लागली की यार मी आता कधी माझ्या नवीन घरात राहायला जाते. किंवा मग आज पण आम्ही किचनमधलं हे करत होतो ना, जेव्हा आवरत आईनं म्हटलं नाही यार नवीन घरात मी असं करणार आहे, नवीन घरात मी असं करणार आहे. किंवा काल त्या दिवशी आमचं कपड्यांचा जे निखिलचं माझं झालं तेव्हा निखिलने म्हटलं पुढच्या घरात माझं एक सेपरेट माझं असं वॉर्डरोब राहणार आहे ज्याच्यात मी कोणालाच हात लावू देणार नाही. तर त्या घरात जायची मी स्वप्न आत्ताच रंगायला लागली. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. जेव्हा पण होईल डेफिनेटली तुमच्यासोबत शेअर करेल. पण आपला आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करते. आय थिंक मी खूप दिवसांनी अशा मनमोकळ्या गप्पा मारल्या आहे तुमच्यासोबत. रिझन इज की आई तर त्या आले, त्याच्यामुळे सखी नाही आहे. कारण सखी संध्याकाळी मला शूट करू देते. तिला असं वाटतं की काय मम्मा याच्यासमोर बोलते, तर माझ्या नाही जास्त शूट करण्यात येत. पण आता आहे 2-3 दिवस, तर मी ट्राय करेल की 2-3 दिवस मी ब्लॉग पोस्ट करेल. आता उद्या आमचा इव्हेंट आहे, ज्याच्यासाठी मी आणि निखिल खरंच खूप एक्सायटेड आहोत. मेन म्हणजे मला त्या दिवशीपर्यंत माहीत नव्हतं, पण जे आपण मधुराज रेसिपी बघतो ती मधुरा ताई पण तिथे येणार आहे. ज्यात म्हणजे मी ट्राय करणार आहे की जर मला व्हिडिओ कॉल करता आला माझ्या आईला, तर कारण माझ्या आईला खूप आवडतात त्या गोष्टी, सरिता ताई आणि मधुरा ताई, आणि त्या पण तिथे येणार आहे. सो बघूया तर उद्याचा दिवस कसा जातो, त्यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग पण बघावा लागणार आहे पूर्ण, आणि आजचा पण ब्लॉग बघावा लागणार आहे. बाय द वे मागच्या 15 दिवसापासून तुम्ही मला जे प्रेम देतायत ना, म्हणजे माझे सबस्क्रायबर इतके थांबलेले होते, इतके धपाधप वाढतात. तर हे प्रेम तुमचं असंच कंटिन्यू राहू द्या. तुमच्या छान छान कमेंट्स येऊ द्यात. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचं ट्राय करते. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.